सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावल्याने मोठमोठे चमत्कार आपल्या आयुष्यात नक्कीच व्हायला सुरुवात होते. बघा, जिथं पिंपळाचं झाड असतं ना, तिथं सकारात्मकता असते, तिथे खेळती हवा असते, ऑक्सिजन असतं. थोड्या वेळ जरी आपण गावाला वगैरे पारा असतो, तिथं मारुती रायांचं मंदिर असतं, हनुमानाचं मंदिर असतं, तिथं एखादं पिंपळाचं झाड असलं आणि त्या पाऱ्यावर जाऊन जरी बसलो आपण, इतकं शांत वाटतं, मनाला सकारात्मक वाटतं. जी काही नकारात्मकता असते क्षणात नष्टच होते. असं हे पिंपळाचं झाड दैवी शक्तिमय आहे. सर्व देवी देवता पिंपळामध्ये वास करतात आणि दर शनिवारी पौर्णिमा अमावस्या या दिवशी तर साक्षात लक्ष्मी नारायण पिंपळामध्ये वास करतात. साक्षात शनी महाराजांनी सुद्धा असा वर दिलेला आहे, जो मनुष्य दर शनिवारी एक पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावेल आणि हनुमान चालीसा पठण करेल पिंपळाखाली, तर आवर्जून सर्व 7.5 त्याला मुक्तता मिळेल. जे काही ग्रहदोष असतील, शनीची काही पीडा असेल, त्यातून सुद्धा त्या व्यक्तीला जरूर मुक्तता मिळेल. बघा, शारीरिक दुखणी असतील, कठीण परिस्थिती असेल, पितृदोष असेल, ग्रहदोष असेल, कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असतील, मुलं मुली मोठे झालेले आहे, लग्न कार्यात अडचणी येत असतील, किंवा शिक्षण नोकरी, प्रत्येकाला या जगात काही ना काही समस्या आहेतच आणि त्यातून मार्गसुद्धा आपण स्वतःच काढायचा असतो. म्हणून दर शनिवारी ही छोटीशी सेवा प्रत्येकाने जरूर करायला सुरुवात करा. पिंपळाला स्पर्श करते, एक दिवा लावते, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच शनी महाराज पूर्ण करतात. आणि जी काही 7.5 असेल किंवा ग्रहदोष असतील, ग्रहदोषामुळे सुद्धा बऱ्याच अडचणींना सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. पण जर आपण दर शनिवारी पिंपळ पूजन केलं, एक दिवा लावला साध्या भोळ्या मनाने, तर आवर्जून 100% आपल्याला लाभ जरूर आपल्या जीवनात दिसून येतात. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली पूजन करण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी कोणत्या वेळेत जावे, तर दर शनिवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर घरातल्या देवांची पूजा करावी आणि मग आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा करायला जायचं आहे, दिवा लावायला जायचं आहे. भर दुपारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये आणि दिवा वगैरे प्रज्वलित करायचा असेल एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आत आपल्याला पिंपळाची पूजा सेवा करायची आहे. बघा, काही ठिकाणी खूप अंधार होऊन जातो. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. संध्याकाळी कुठल्याच झाडाला हात लावू नये आणि खास करून तर पिंपळाला अगदी सूर्यास्तानंतर हात लावू नये, स्पर्श करू नये. सूर्यास्ताच्या आधी स्पर्श करा, नमस्कार करा, पिंपळ पूजन करा. आता पिंपळाच्या झाडाखाली जाताना या 2-3 गोष्टी आवर्जून घेऊन जात जा. महिलांनो, दादांनो, जरूर सेवा करा. शिक्षण करत असतील मुलं मुली, नोकरीविषयी काही समस्या असतील तर स्वतः उपाय सेवा जरूर कराव्या. थोडंसं पाणी घ्यावं, 2 चमचे दूध टाकावं, चिमूटभर साखर टाकावी आणि पिंपळाच्या झाडाला ते पाणी अर्पण करायचं आहे. एखादा गुळाचा खडा बरोबर न्यावा. एक दिवा, मातीची पंतीच घ्यायची आहे तुम्हाला. मातीची पंती घेऊन जावी, त्यावर दुहेरी वाट टाकावी आणि त्यात तिळाचं किंवा मोहरीचंच तेल तुम्हाला टाकायचं आहे. आता नसेल तुमच्याकडं, चिमूटभर तीळ टाकून दिली काळी तुम्ही तरीही चालेल. मग तुम्ही इतर तेल वापरू शकता, पण थोडी का होईना तुम्हाला दर शनिवारी तीळ टाकायची आहे त्या दिव्यात. आणि तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं, मग तर अतिशय उत्तम. थोडंसं तेल आणून ठेवलं तुम्ही सेवेसाठी तरीही चालेल. पण अशा पद्धतीने सेवेसाठी या 2-3 गोष्टी आवर्जून घेऊन जात जा. महिला जात असतील तर थोडंसं हळदी कुंकू बरोबर नेलं तुम्ही. तिथं शांततेत हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पिंपळ पूजन करावं. साक्षात लक्ष्मी नारायण शनिवारी वास करतात. दर शनिवारी दोन्ही हात पिंपळाला लावावे आणि आपल्या मनातील इच्छा बोलावी आणि किमान 108 वेळा, आता 108 वेळा नाही जमलं, किमान 21 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपायचा आहे. आणि तुम्हाला 21 किंवा 11 प्रदक्षिणा
स्पर्श करत पिंपळाला जरूर घालायचे आहे आणि मग तुम्हाला एक दिवा पिंपळाखाली लावून यायचा आहे. बघा, दिवा घेताना मातीचीच पंती घ्यायची आहे. आपल्याला उपाय सेवा करण्यासाठी तुम्ही आधीच्या पंत्या असतील त्या धुवून वगैरे घेतल्या तरीही चालेल, पण मातीची पंतीच घ्यायची आहे. दुहेरी वाट टाकावी, तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकावं. आता खूप त्रासात आहात तुम्ही, 7.5 आहे, ग्रहपीडा आहे, तर काय करायचं? काळा छोटासा कपडा घ्यायचा आहे, कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याची वात तुम्हाला बनवून घ्यायची आहे आणि ती दिव्यात ठेवून त्यात तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या काळ्या रंगाचा वातीचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या खाली लावायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतो याने सुद्धा. जे काही ग्रहदोष असतील, पीडा असेल, 7.5 असतील, यातून सुद्धा तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतील. जो काही त्रास आहे त्यातून 99% तरी तुम्हाला नक्कीच त्रासातून मुक्तता मिळेल. खूप सुंदर उपाय आहे, म्हणून दर शनिवारी अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावायचा आहे. आता नाही काळ्या रंगाचा कपडा तुमच्याकडं, मग तुम्ही साधं कॉटनची म्हणजेच आपल्या कापसाची वात केली दुहेरी आणि त्यात तेल टाकलं. मातीचा दिवा जरी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावून आला ना, तर तुम्हाला 1000 पटीने तुमच्या आयुष्यात फरक जाणवणार आहे. पितृदोषसुद्धा शांत होईल. पितृदोषामुळे सुद्धा खूप अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. म्हणून पितृदोषांचं नामस्मरण करून सुद्धा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावू शकता. ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करा किमान 21 वेळा आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. पैशांविषयी अडीअडचणी असतील त्यांनी तर सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि एक दिवा पिंपळाखाली लावायला सुरुवात करा. एका शनिवारमध्येच तुम्हाला चांगला अनुभव येईल. पैसा येईल, घरात टिकून राहील, बरकत येईल, लक्ष्मी माता प्रसन्न राहील. कारण जी व्यक्ती शनिवारी पिंपळ पूजन करते ना, साक्षात लक्ष्मीनारायण त्या व्यक्तीच्या पाठोपाठ तिच्या घरी जातात आणि तिच्या घरातलं दुःख दारिद्र्य क्षणात नष्ट करतात. सोनेरी अनुभव देणारी ही सेवा आहे. म्हणून दर शनिवारी एक पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायला सुरुवात तर करा. आता पिंपळाच्या झाडाला हात लावायचं म्हटलं तर फक्त शनिवारीच हात लावायचा आहे. बाकी इतर दिवशी हात लावू नका. मग अमावस्या आली तर तुम्ही हात लावू शकता, कारण अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवार या तिन्ही दिवस आपण पिंपळाला हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. पण इतर दिवशी पिंपळाला चुकून सुद्धा स्पर्श करू नका. कारण असं म्हटलं जातं की जसे लक्ष्मी नारायण शनिवारी वास करतात, तर इतर दिवशी अलक्ष्मी सुद्धा त्या झाडावर वास करत असते. म्हणून पिंपळाला इतर दिवशी हात लावत जाऊ नका, स्पर्श करू नका. तुम्ही दिवा वगैरे लावू शकता, पाणी अर्पण करू शकता, लांबून नमस्कार करू शकता. प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या असेल पिंपळाला इतर दिवशी त्या सुद्धा तुम्ही मारू शकता. पण स्पर्श मात्र तुम्हाला आठवणीने शनिवारीच करायचा आहे. जी व्यक्ती पिंपळाला शनिवारी लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपून स्पर्श करते ना, त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही मागायलाच उरत नाही. सर्व राजयोग चालून येता, ऐश्वर्य प्राप्त होतं, लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्ती होते, आरोग्य प्राप्ती होते आणि सर्व शत्रूंचा नाश होतो. म्हणून दर शनिवारी पिंपळ पूजन करावे आणि एक दिवा सर्वांनी जरूर लावावा. मुलांना काही त्रास असेल तर मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जा. मुलांकडून सुद्धा सेवा करा. मुलांकडून सुद्धा हात लावून घ्यायचा आहे, पिंपळाला स्पर्श करून घ्यायचा आहे. मुलांच्या आयुष्यातल्या वरच्या वर संकट किंवा काही पीडा त्रास असतील त्यासुद्धा टळून जातात. काही वेळा अकाली संकट येतात, ती सुद्धा वरच्या वर टळून जातात लक्ष्मीनारायणांच्या कृपेने. आणि शनी महाराजांची सुद्धा कृपा दृष्टी आपल्यावर राहते, भरभरून आशीर्वाद देता. असं नाही की 7.5 आहे म्हणून आपलं वाईटच होणार आहे, असं नाही. 7.5 काय असतं बरं, तर आपल्याच कर्माचं फळ असतं. चांगले कर्म असेल तर 7.5 इतकं सोन्यासारखं होतं आपलं, सर्व आयुष्य सोन्याहून पिवळं होऊन जातं. पण ज्यांचे कर्म जर वाईट असेल तर त्या व्यक्तीचं 7.5 शनी महाराज
वाईटच करणार आहे. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच देतात शनी महाराज, वाईट कर्माचं वाईटच फळ देतात शनी महाराज. शिस्तीचे देवता आहे शनी महाराज. सर्व काही चांगलं असेल, आपलं मन चांगलं असेल ना, आपले शनी महाराज भरभरून आपल्याला सुख ऐश्वर्य प्रदान करतात. आणि आपलं मन जर वाईट असेल ना, तर मग तुम्ही कितीही देवदेव कराल, कुणाविषयी जर वाईट हेतू असेल, कुणाचं वाईट चिंतन करत असाल, तर मग वाईट कर्माचं वाईटच फळ मिळणार आहे. अशी ही शनी महाराजांची आपल्यावर कृपा असते. तर दर शनिवारी फक्त पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा अगदी मनापासून हृदयापासून लावायला सुरुवात तर करा. सर्व ग्रह पीडा, पितृदोष, शारीरिक काही आजार असतील, कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असतील, मुलांच्या काही अडचणी असतील, घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अडचणी असतील, पैशांविषयी सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग नक्कीच मिळणार आहे. पिंपळ पूजन एक शनिवार करून तर बघा, सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.